राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे आणि आपण पाहतोय की त्यांचं गुलालामध्ये या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून स्वागत जे आहे ते करण्यात आले। तरी तुमची पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली, या निवडीचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? याआधी सुद्धा तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे, आता आचारसंहिता लागली मात्र कालच तुमची फेरनिवड झाली, आपली पहिली प्रतिक्रिया? राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, आदरणीय भुजबळ साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून माझी नियुक्ती झाली त्या माझ्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी खऱ्या अर्थानं ही माझ्या यापूर्वी केलेल्या कामाच्या पावतीमुळे पुन्हा एकदा माझी आयोगाचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड केलेली आहे। मला जो पूर्वीचा 3 वर्षाचा कालावधी मिळाला यामध्ये जवळजवळ 14 ते 16 महिन्याचा कालावधी हा कोविडमध्ये गेला होता, तरी उर्वरित कालावधीमध्ये महाराष्ट्रभर दौरे करत जनसुनावणी असेल, ह्युमन ट्रॅफिकिंग असेल, चाइल्ड मॅरेज असेल, DV केसेस असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं आणि मला समाधान वाटतंय की इतक्या चांगल्या पद्धतीचं काम केल्यामुळे कदाचित पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विचार करत मला ही आयोगाची जबाबदारी दिली। मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून ही आयोगाची जबाबदारी दिली, गेल्या कालावधीपेक्षा येणाऱ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्तमरित्या काम करून त्यांनी दिलेल्या संधीचं सोनं करेल। आचारसंहिता काल जाहीर झालेली आहे, तुमच्याकडे पक्षाचं महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे, राज्यामध्ये परिवर्तन होईल असं पद्धतीने सातत्यानं महाविकास आघाडीकडून टीका केली जाते। तुम्ही पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभर नक्की काय तुम्हाला परिवर्तन पाहायला मिळतंय? परत महायुतीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेशाध्यक्ष या नात्याने अगदी दिंडोरीपासून सुरू केलेल्या जनसन्मान यात्रेमध्ये आदरणीय दादांसमवेत पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरलो। महायुतीने सुरू केलेली ज्या योजना आहेत आणि राज्याचे वित्तमंत्री म्हणून आदरणीय दादांनी त्या 10व्यांदा केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या, यामध्ये लाडकी बहीण असेल, लेक लाडकी असेल, अन्नपूर्णा असेल, पिंक रिक्षा, त्याचबरोबर लखपती दिदी, बचत गटाचं वाढवलेलं मानधन, शेतकऱ्यांची वीज माफी, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण। लाडकी बहीण योजनेवरती सातत्याने टीका केली जाते की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना 1500 रुपये जे आहे ते महायुती सरकारनं दिले। जयंत पाटील सुद्धा असं म्हणाले की सरकार गडबडलेलं आहे, घाबरलेलं आहे, त्यामुळे धडाधड योजना ज्या आहेत त्या सरकारकडून जाहीर केल्या। मला असं वाटतं विरोधकांचं काम असतं टीका करणं। लाडकी बहीण योजनेला आतापर्यंत जो प्रतिसाद मिळाला तो आजतागायत कधी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये मिळाला नव्हता आणि ही योजना अशी आहे की ज्यामध्ये थेट सरकारमधून लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात, कोणीही मध्यस्थी नाही आणि त्याच्यामुळे महिलांना समाधान वाटते की त्यांच्या बँकेमध्ये खाते खोलली गेली, खात्यांमध्ये पैसे जमा झाले आणि महायुती सरकारने दादांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला। त्याच्यामुळे विरोधकांचीच गडबड होतीये, कारण की विरोधकांना भीती वाटते 2.25 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाला आणि सरकारने दिलेला शब्द पाळला, दादांनी दिलेला वादा पाळला, त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते की आता या सगळ्या लाडक्या बहिणी या दादांसमवेत जातील, महायुती सरकारसोबत जातील, कारण की हे आमचं मातृत्व आहे, मातृशक्ती आहे, जो खऱ्या अर्थानं ज्या शब्दाशी त्या इमानपणे काम करतील आणि त्याच्यामुळे या महायुती सरकारबरोबर राहतील। येणाऱ्या कालावधीमध्ये जी सत्ता येणार ती महायुती सरकारचीच येणार। याआधी तुम्ही खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतात, आता तुम्हाला पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आलेली आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ताई परत विधानसभेच्या रिंगणामध्ये आम्हाला दिसणार नाहीत किंवा तुम्ही पक्षाकडे त्या पद्धतीची इच्छा जी आहे ती व्यक्त केली? 2019च्या पक्षाकडे मी उमेदवारी मागितली होती, त्यावेळेस देखील मला प्रदेशाध्यक्षपद दिलं आणि मुळातच महायुती म्हणून आम्ही युतीचा धर्म पाळत असताना ही जागा भाजपला गेलेली आहे, तरीसुद्धा आदरणीय दादांकडे आम्ही खडकवासला मतदारसंघातल्या सगळ्या नगरसेवकांसमवेत आणि आमचे काही ज्येष्ठ पदाधिकारी होते यांच्या समवेत जात हा मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा अशी मागणी केली होती। पण महायुतीमध्ये जे नियोजन ठरलेलं आहे की जिथं जिथं जो आमदार असेल त्याच आमदाराला उमेदवारी मिळणार, त्याच्यामुळे आमचा हा मतदारसंघ भाजपकडे आहे, आम्ही त्या पद्धतीने काम करू आणि माझ्यावर पक्षाने जी आयोगाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली ती आणि प्रदेशाध्यक्षाची अतिशय उत्तमरित्या पार पाडून या भागातले आमदार तसेच महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न आहे, तुम्हाला आज म्हणजे काल फेरनिवड तुमची अध्यक्षपदी करण्यात आली, तुमच्याच काही पक्षातल्या महिलांकडून तुम्हाला या पदासाठी विरोध झाला,
त्यांचं असं म्हणणं आहे की एक व्यक्ती एक पद पक्षामध्ये धोरण असायला हवं आहे. तुमच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपद आहे, त्याबरोबर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे. त्या दोन्हीपैकी एक कुठलं तरी पद काढून घ्या आणि पक्षातल्या इतर महिलांना द्या. रुपाली पाटलांनी आधीसुद्धा तुम्हाला थेट विरोध केलेला होता. त्या संदर्भात काय तुम्ही महिला म्हणजे पक्षातल्याच महिलांकडून विरोध होतोय, कदाचित लोकांपर्यंत तुमची एक पक्षातली वेगळी भूमिका जाऊ शकते, तर तुम्ही काय महिला कार्यकर्त्यांना सांगणार? मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि बाहेरच्या पक्षातून आमच्या पक्षात आलेल्या व्यक्तींना पक्षाची वैचारिक बैठक माहीत नाही, पक्षाची भूमिका माहीत नाही, पक्षाची ध्येय धोरणं माहीत नाही. त्याच्यामुळे सातत्याने एखादीच व्यक्ती टीका करत असेल तर आपण समजून जावं की मानसिकता काय आहे. मला ते फार महत्त्वाचं वाटत नाही. राज्यभर काम करत असताना राज्याची संघटना उभी केली आहे, आयोगाचं काम करत असताना मोठ्या प्रमाणातलं काम केलं आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तींवरती मी पण काही फार बोलणं मला उचित वाटत नाही. माझा आनंदाचा क्षण आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी मी लिहिल्या पेलेल, हा विश्वास पक्षाला वाटला म्हणून पक्षाने मला दिले, त्याच्यामुळे पक्षाचे मनापासून आभार. धन्यवाद ताई. तर या होत्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. तर सांगतायत की पक्षाने जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पडेन असा विश्वास रुपाली चाकणकरांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.